ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्री शिवलीलामृत अध्याय 14. या अध्यायाची फलश्रुती घरात शांती नांदेल, गृहस्थाश्रम सफल होईल, अतिथी प्रसन्न होतील. श्री गणेशाय नमः. भस्मासुर हरणा भाललोचना भार्गववरदा भस्मलेपना भक्तवत्सला भवभयहरणा भेदातीता भूताधिपते भवानी वरा भक्ततारका योगीभूषणा भूतपालका भाविक रक्षका भवभयहारका भक्तरक्षका भवशोषणा त्रितापशमना त्रिदोषहारका त्रिगुणातीता त्रिपुरांतका त्रिभुवनजनका त्र्यंबका त्रयरक्षका त्रिकांतवेद्या. तुझ्या कृपाबळे समस्त 13 अध्यायापर्यंत कथिले शिवलीलामृत. आता कळसाध्याय 14. 13वे अध्यायी शिवगौरी लग्न सांगितले. स्वामी कार्तिकाचे जनन. यावरी शौनकांदिका लागून सूत सांगे नैमिषारण्ये सिंहावलोकने तत्वता परिसा गजास्य 1600 कथा. दोघेही धाकुटे असता जगदंबा खेळवी प्रीतीने गजतुंडा ओसंगा घेऊन विश्वजननी देत स्तनपान शुंडा दंडे करुण दुग्ध ओढीत गजास्य अंबेच्या पृष्ठीवरी प्रीती शुंडा फिरवित गणपती शुंडेत पय साठवणी षण्मुखा प्रति बोलत असे तेधवा मने हे घेई का अमृत ब्रह्मादिकाचे अप्राप्त स्कंद बोले क्रोधयुक्त उच्छिष्ट तुझे न घे मी षडानन म्हणे चराचर जननी लंब नासिक मजला गुणी उच्छिष्ट दुग्ध देतो पाहे लोचणी सांग मृडाने काही याते शुंडेस धरून या खाले पाडू काय ये वेळे माते याचे नासिक विशाळ आगळे काहो ऐसे केले तुवा इंद्रचंद्र मित्र निर्जर मूर्ती प्रसवलीस मनोहर परी हा लंब नासिक कर्ण थोर दंत एक बाहेर दिसत असे ऐसा का प्रसवलीस बाळ ऐकता हासे पयफेन धवल धराधरेंद्र नंदिनी वेल्हाळ तिचे हास्य नाटोपे स्कंद म्हणे जननी पाही यास उत्तरी मज स्तनपान देई मग जगदंबेने लवलाही विघ्नेशा खाली बैसविले षण्मुख आडवा घेऊनी स्थन जो घाली त्याच्या वदनी पाचही मुख्या आक्रंदोनी रडो लागली तेधवा ते देखोने गणनाथ पोट धरुणी गदगदा हासत म्हणे अंबे तुझा हा कैसा सूत हाक फोडीत आक्रोशे एक स्तन घातला याचे वदनी आणिक 5 आणीसी कोठुणी ऐसा ऐकता पिनाक पाणी काय हसुनी बोलत काय म्हणतो गजवदन ऐसा का प्रसवलीस नंदन यावरी अपर्णा सुहास्य वदन प्रत्युत्तर देतसे म्हणे हा तुम्हा सारिका झाला नंदन तुम्ही पंचमुख हा षण्मुख पूर्ण ऐकता हसला त्रिनयन पुत्र पाहून सुखावे. यावरी षण्मुख आणि गणपती लीला कौतुके दोघे क्रीडती विनोदे कलह करीती अंतरी प्रीती अखंड दोघेही रडता ऐकूनी धावणी आली जगत्रय जननी. वक्रतुंडाचे हृदय धरोणी म्हणे बाळा काय झाले तव तो म्हणे स्कंधे येऊन अंबे धरिले माझे कर्ण बोलिला एक कठीण वचन तुझे नयन सानकारे जगदंबा मग हसून अग्नी संभूता प्रति बोले वचन गजाननासी कठीण भाषण ऐसे कैसे बोलिलासी स्कंद म्हणे तर्जनी उचलून एने मोजिले माझे 12 नयन. यावरी हैमवती हसून एक दंताप्रती बोलत म्हणे हे तू अनुचित केले कुमाराचे नयन का मोजिले. यावरी नागानन बोले ऐक माते अन्याय याचा माझी शुंडा लंबायमान एणे मोजले चवंगे घालून अन्याय हा थोर त्रिभुवनाहून करीत आडन अंबे यासी. यावरी स्वामी कार्तिक बोलत अंबे येणे माझे मोजिले हस्त. यावरी करिमुख बोलत मैनाक भागिनी ऐकपा याचा अन्याय एक सांगेन ऐकता तू यासी करिसील ताडन नगात मजा आणि त्रिलोचन सावधान होणी ऐकती इभमुख म्हणे भेडसावून मज बोलिला हा न साहवे वचन तुझे पोट का थोर पूर्ण मोदक बहु भक्षिले ऐसा ऐकता मृडाने दोघांचे हृदय धरी प्रीती करुणी दोघांचे प्रिय वस्तू देऊनी समजाविले तेधवा. यावरी मदनांतक पाहे सिंहासनी बैसला आनंदमय जगदंबा मुखाकडे पाहे हास्य वदन करुणिया. यावरी विरूपाक्ष बोलत काहो हास्य आले अकस्मात. यावरी त्रैलोक्य माता म्हणत नवल एक दिसत असे तुमच्या जटा मुकुटात ललनाकृती काय दिसत तुमची करणी अद्भुत
पद्मज बिडोच्या समजेना, कैलासपती म्हणे इभग गमने, हरिमध्ये मृग शावकनेने, मस्तकी जळ धरिले वरानने, बिंबाधरे पीक स्वरे, यावरी चातुर्य सरोवर मराळी, हेरंब जननी म्हणे कपाळ मोळी, जळांतरी स्त्रीचे वदनीय वेळी, दिसते मज भाल नेत्रा, यावरी बोले कैलास राज, विद्रुमाधरे मुख नव्हे ते वारीज, शोभायमान सतेज टवटवीत दिसतसे, यावरी सजल जलद वर्णा, स्कंद माता म्हणे पंचदश नयना, नीलकेश व्याघ्र चर्म वसना, कृष्णवर्ण दिसताती, यावरी बोले पंचवदन, कमळी मिलिंद घे सुगंध बैसोन, नसतेच पुसती छंद घेऊन, रमा रमन सहोदरी, यावरी बोले भुजंग त्रिवेणी, कमळास भोवया का खटवांग पाणी, तुमच्या मायेची विचित्र करणी, आमणाय श्रुती नेनती, यावरी बोले हिमनगजा मात, भ्रुकुट्या नव्हे पाहे त्वरित, सलिल लहरी तळपत, दृष्टी तरळली तुझी का हो, यावरी सकळ प्रमदांची स्वामिनी, बोले कंबुकंठी कमंडलू स्तनी, म्हणे कैरवास नेत्र पिनाक पाणी, काहो दिस्य आकर्णते, यावरी शफरी ध्वज दहन बोलत, कमळाभोवते नीरभूत, नेत्र नव्हे ती मीन तळपत, हंस गमणे निरखी बरे, जे अनंत गुण परिपूर्ण वेल्हाळ, त्रिपुर हर सुंदरी बोले प्रेमळ, म्हणे राजीवास्तन युगुळ, कमंडलू ऐसे दिसती का, यावरी बोले त्रिशूळ पाणी, ऐसे वसुधा धरनंदिनी, ते स्तन नव्हे ती दोन्ही, विलोकोणी पाहे बरे, गंगा रदाचे दोन्ही तीरी, चक्रवाक्ये बैसली जाजिरी, दुर्गा म्हणे मदनारी, बहुत साहित्य पुरवितसा, एकाचे अनेक करून दाखविले हे त्रिभुवन, तुमचे मौनेच धरावे चरण, बोलता अप्रमाण म्हणावे, मग मांडोळिया सारी पाठ, खेळती दाक्षायण नीळकंठ, ज्यांचे खेळ ऐकता वरिष्ठ, भक्त होती त्रिजगी, दोघे खेळता आनंद घन, तो आला कमलध्वो नंदन, ब्रह्मवीणा वाजवून, करी स्तवन अपार, मग क्षण एक स्वस्थ होऊन, खेळ विलोकी नारद मुनी, म्हणे पण केल्या वाचून रंगण ये खेळाते, दोघांचे मांडले ते बहुत, मग पण करून या खेळत, जिंकील त्याचे एक वस्त, आपली द्यावी निर्धार हा, तो प्रथम डाव तेच क्षणी, जिंकिता झाली मेनका नंदिनी, व्याघ्रांबर घेतले हिरोणी, नारद मुनी हसत असे, दुजाई डाव जिंकिता भवानी, घेतले गजचर्म हिरोणी, एकामागे एक तेच क्षणी 10 ही आयुधे घेतली, जो तो डाव जिंकी भवानी, सर्व भूषणे घेतली हिरोणी, शेवटी कौपिनी सांडोनी, शंकर झाला दिगंबर, सुरभी पुत्र जिंकीला, तोही देवीने आपला केला, नारद गदगदा हसतील नला, काय बोलिला शिवासी, म्हणे स्त्रीने जिंकिले पण करून, गेला तुमचा महिमा पूर्ण, सृष्टी अवघी मायाधीन, तू निर्गुण निर्विकार, चराचर आहे मायाधीन, तुझ इने दिधले सगुणपण, एरवी तू अव्यक्त पूर्ण, तुझ कोण पुसत होते, एव तू मायाधीन झालासी पूर्ण, आता भक्तांचे कैसे दाविसे वदन, ऐसा ऐकता भाललोचन, गेला रुसून घोरवणा, इतुके कृत्य करून, गेला तेथून ब्रह्मनंदन, शंकरे सर्व संग टाकून, निरंजनी वास केला, शोधिता न पडे कोणासी ठाई, योगी ध्याती सर्वदा हृदयी, न कळे मुळाग्र कोठे काही, जाती कुळ नसेची, नाम रूप गुणातीत, गोत्र वर्ण आश्रम विरहित, चहू देहांचे अतीत, कोणा अंत न कळेची, असो जगदंबा, सख्या घेऊन या वनासी चालिली शोधावया, गिरिकंदरी मठ गुहा शोधून या, भागली बहुत जगदंबा, सर्वे तीर्थ शोधिली सवेग, बहुतांसी पुसिला त्याचा मार्ग, जो शोधिता अष्टांग योग, योगिया ठाई पडेना, पंचाग्नी साधन धूम्रपान, चटाधारी नग्न मौन, एकी सदा झाकिले नयन, एक गगन विलोकिती, एक उभेची निरंतर, घेते वायूचा आहार, त्याचे पुसता श्री शंकर, खोटे आहे न बोलती, एक करती सदा यज्ञ, एक करती हिंसा बलिदान, परी तेही धुरे डोळे भरून, कष्टी होती सर्वदा, एक 64 कळा दाविती, एक 14 विद्या मिरविती, एक वादविवाद निगुती, करिता बहुत भागले, एक सांगती पुराण, एक नाचती उड्या घेऊन, लोकांचं सांगती उपदेश ज्ञान, परी उमारमण दुरावला, एक नाशती कुश
मृत्तिका उदक म्हणती आम्ही तुकेनी पावन देख त्याचे पुस्ता कैलास नायक न पडे ठाई तत्वता जे आधी माया विश्वजननी अनंत शक्तीची स्वामिनी जे ते श्रमली नाना साधनी इतरांची कहाणी काय तेथे ठाई पडावया शिवस्वरूप शिराब्धी जापती करीतप मघवा द्रुहीण करीती साक्षेप निषदिनी याच लागी ऋग्वेद स्थापित कर्म यजुर्वेद बोले ज्ञान निसीम उपासना मार्ग उत्तम अथर्ववन स्थापित से सामवेद सांगे गायन न्यायशास्त्री भेद घन म्हणते ईश्वर समर्थ जीवसान त्यांचे पद न पावती ते मीमांसक स्थापिती कर्म मार्ग सांख्य प्रकृती पुरुष विभाग पांतंजली सांगती योग शब्द विभाग व्याकरणे सर्व निरसुनी उरले उत्तम वेदांत म्हणती तेच ब्रह्म तो शिव ब्रह्मानंद परम वेदशास्त्र अगम्य जो त्या शिवाचे नाम घेऊन जगदंबा बाहे घोरवणी सकळ अभिमान टाकून वल्लभा मी शरण तुते सकळ तत्वे शोधिता साचार शेवटी होय साक्षात्कार तैसा हिमाचळी त्रिपुरहर विलोकिला जगदंबेने तो स्वात्मसुखी झाला तल्लीन झाकेले असती पंचदश नयन देवी म्हणे स्वशूर ग्रही येऊन रहिवास केला असे अपर्णा म्हणे विचारी याच रूपे जवळी जाऊ जरी तरी मजवरी अवसरी क्रोधायमान होईल मग भिल्लीचा वेश धरून मैर पिच्छांचे केले वसन अनुपम वेश धरून मुरहर भगिनी चालली अनंत कमळ भवांड माळा त्रिभुवन सुंदरी गुंफी हेळा तिने स्मरहर मोहिला नृत्य गायने करुण्या अनंत शक्ती भोवत्या विराजती विमानी अष्टनायिका तन्मय होती किन्नर गंधर्व आश्चर्य करते गायन रीती ऐकून या वैरभाव वनसरे विसरती आहार त्यजिला तन्मय होणी नद्यांचे जलप्रवाह खुंटती पक्षी विसरती देहभाव निश्चळ झाला पवन विधू कुरंग गेला वेधून कुंभिनी भार सांडून फणीपती वरी येऊ पाहे अंगीचा सुटला दिव्य आमोद देव पाहती होऊन षटपद नृत्य करिता भाव विविध दावी नाना प्रकारींचे शीतलत्व दाहकत्व सांडून वाटे तांटक झाले विधू चंड किरण देव ललना म्हणती ओवाळून इजवरून जावे समजती आधी जननीचे अपार लाघव नेनती चक्रादी कमलोद्भव दिव्य हिरे खाणीचे वैभव दंत तेजे झाकिनले दंत पंक्तीचा झळकता रंग खडे ते हिरे होती सुरंग तणूचा सुगंध अभंग नव भेदुनी वरी जाय पदमुद्रा जेथे उमटत सुवास कमळे तेथे उगवत जेथीच्या परागास वेधोणी वसंत प्रदक्षिणा करी प्रीतीने अनंत विद्युलता कोल्लोळ तैसे स्वरूप तेज निर्मळ नेत्र उघडोनी जाश्मनीळ पाहता झाला तेधवा पायी पैंजण दुपुरे रुणझुंती त्यात शुद्र घंटा रसाळ गरजती करींची कंकणे झणकारती नृत्य गती सरचीच ब्रुलता चाप चढवूनी कामशत्रू विंधीला नयन कटाक्ष बाणी मन कुरंग पाडीला धरणी सुरवरा करणी न कळेची दिव्य स्वरूप विलोकिता पूर्ण पंचबाणे व्यापिला पंचवदन तपध्यान विसरून वृत्तांत पुसेती येते म्हणे तू नारी कोठील कोण कामानळ शांतवी वर्षोणी घन तुझं स्वरूप लावण्य त्रिभुवनी ऐसे दुजे नाही तुझा वदन इंदू विलोकून चकोर झाले माझे नयन आता वरी मज लागून तुझा अधीन मी झालो यावरी बोलले भिल्लीने उमे ऐसे ललना टाकून एका बैसलासे घोरवणे कैलास भुवन त्यजोनी आम्ही तो परणारी निश्चित न वरी न घडे कदा सुरत तुवा म्हण जिंकले नाही यथार्थ तरी तपस्वी कैसा तू यावरी बोले पिनाक पाणी मी दुर्गेवरी आलो रुसोनी तिचे मुख न पाहे परतोनी नाव स्वप्नी न घ्यायची यावरी भिल्लीने बोलत पती माझा रागिष्ट अत्यंत हे त्रिभुवन जाईल क्षणात अनुमात्र गोष्ट कळताची यावरी बोले जगन्नाथ ती बहुकाळाची कठीण अत्यंत दक्ष यागी उडी घालीत क्रोध अद्भुत तियेचा पुढे गेली पर्वताचे पोटी मागुती तिसी वरी मी दुर्जटी परिती कवटाळीन मोठी अति कपटी मी जाणे भिल्लीन म्हणे ऐकले काणे तू कपटी आहेस ती जहुणी शिरी ठेविली स्वर्धुनी भोळी भवानी अत्यंत दुर्गे ऐसी पट्टरानी टाकुणी का हिंडसी वने पर ललना देखुणी नयनी गळा येऊनी पडो पाहसी मागुती बोले कैलासनाथ क्षणात सृष्टी घडामोड करीत शुंभ निशुंभादी दैत्य युद्ध करून मर्दिले तिने ती जरी येथे आल धावून उदंड प्रार्थना केली पूर्ण तरी मी नव जाय परतून कैलासासी निश्चय
तिसी मी न करी संभाषण तुची वरी मी झालो तुझा अधीन जिकडे नेशल तिकडे येईन वचनाधीन तुझ्या मी यावरी बोले गोरटी भवानी बैसली तुझ्या पाठी 2 वेळा वरीला धुर्जटी तिची गती हे केली मग माझा पाड काय तुझं केव्हा टाकून जाशील न कळे मज द्युती पण खेळता सहज तुझे त्वाची हारविले न बोलेची मदन दहन भिल्लीनी मागुती करी नृत्य गायन मग उठीला पंचदश नयन तिचे आलिंगन द्यावया अंबा चालिली सत्वर दीर्घ शब्दे बोले त्रिपुरहर मुख शशी दावी सुंदर भाक घेई पै माझी तू मज माळ घाली येऊन मी न जाय तुझं टाकून मग जगदंबा बोले हसून यावे भुवना माझी या मग तुमची होईन कामिनी अवश्य बोले खटवांग पाणी मदनांतक वेधोणी कैलासासी नेला तेदवा सिंहासनी बैसवून षोडोपचारे केले पूजन देवीने दृढ धरले चरण कंठी माळ घातली देवी आपले स्वरूप प्रकट करी तटस्थ पाहे त्रिपुरारी मग हसती परस्परी एकमेका पाहुनी शिव म्हणे धन्य भवानी त्वाची आणली मज समजावूनी सूत शौनकांदिका लागोनी कथा सांगे विचित्र करी विना घेऊनी ब्रह्मसूत शिवाजवळी आला अकस्मात म्हणे हे विश्वंभर विश्वनाथ तुझे भक्त देखिले बहु परी कांती नगरी श्रियाळ धीर गंभीर उरार सुशीळ कीर्तीने भरले द्विगमंडळ सात्विक केवळ क्षमावंत तेने घातले अन्नसत्र झाली वर्ष 10 सहस्र इच्छा भोजन दान पवित्र अतितांप्रती देतसे अवनीवरी ती जे अगम्य मस्त भोजनी मागितली अकस्मात ती प्रयत्न आणूनी पूर्वीत शिवभक्त थोरतो ऐसे नारद सांगता वर्तमान त्यांच्या ग्रहाप्रती पंचवदन कुशीळ अतिथी वेश धरून येता झाला ते समय अंगणी उभा ठाकला येऊन परमकोपी जेवी दावाग्न दुष्ट वचन बोले कठीण रूपही संपूर्ण कुश्चिळची म्हणे मज दे इच्छा भोजन नात्री जातो सत्व घेऊन श्रेया सांगुणा येऊन पाय धरती सद्भावे आणूनी बैसविला आसनी त्यांची क्रोध वचने सोसून षोडोपचारे पूजा करून कर जोडून ठाकते पुढे मागा स्वामी इच्छा भोजन येरू म्हणे नरमांस देई आणून तू चोर आणि सी धरून त्याचे मांस न घे मी धरुणी माझा उद्देश विकत आणसील मनुष्य ते न घे मी निशेष सत्यप सत्य त्रिवाचा चांगला म्हणे कर जोडून मी आपले मांस देते करी भोजन श्रेयाळ म्हणे मानेल पूर्ण माझे मांस देतो मी येरू म्हणे तुम्ही पवित्र तत्वता परी सर्व याचकांचे माता पिता तुम्हा दोघांची भक्षिता अन्नसत्र खंडेल तरी तुमचा एकुलता एक स्नेहाळ 5 वर्षाचा चिलया बाळ 32 लक्षणी वेल्हाळ तो मज देई भोजना ऐसा एकदा वचन माया मोहजाळ दूर करून म्हणते अवश्य जा घेऊन मग सदाशिव बोलत मी काय आहे वृक्क व्याघ्र रीस भक्षु तव पुत्राचे मांस उपगण मानुनी विशेष पंचउनी घाली मजा आता माया मोह धरुणी कोणी कराल जरी रुदन तरी मी जाईन उठून सत्व घेऊन तुमचे अवश्य म्हणून पतिव्रता उभी ठाकोणी बाहे निजसुता म्हणे बाळा चिलया गुणवंता खेळावया कोठे गेलासी तुझ लागे खोळंबळला अतिथ बाळा माझ्या येईल आवत ऐसा एकता अकस्मात बाळ आला धावणी अतिथीसी करुणी नमन माता पितांचे धरी चरण माता म्हणे तुझे पिशीत दान अतिथी मागतो राजसा बाळ बोले स्नेह करून हा देह म्या केला शिवार्पण अतिथी होता तृप्त पूर्ण उमा रमण संतोष येल ऐसा ऐकता झड करी बाळ घेतला कडीयेवरी पाक शाळे भितरी घेऊन गेली वधावया चिलयाचे चुंबन घेऊन हृदय धरीला प्रीती करून बाळ म्हणे पुढती येईन तुझ्या उदरी जननीये माया जाळ सर्व सोडून मन केले वज्राहुनी कठीण चिलयाचे शिर छेदून काढले मांस अंगीचे आपण आसे पुत्र नाही म्हणून या शिर कमळ ठेविले पहावया शरीराचा पाक करून या उठवी भोजन अतिथिते अतिंद्रिय द्रष्टा श्री शंकर अनंत ब्रह्मांडीचा समाचार सर्व ठाऊके सूत्रधार कळले शिर ठेविले ते उठोणी चालीला तत्काळ धावती चांगुणा श्रियाळ एरू म्हणे कळले सकळ शिर कमळ ठेविले सर्व गात्रात शिर प्रधान तेची कैसे ठेविले वंचून तव ती दोघे धरती चरण तेही पचूनी घालितो शोभन करावा धरावा अंतरी नेनतपणे चुकलो जरी तरी सर्वज्ञ तू क्षमा करी सत्व आमुचे राखावे मग बैसला आसनी येऊन म्हणे शिर येई बाहेर घेऊन उखळात घालून कंडन मज देखता करी आता अश्रू आलिया तुझ्या नेने की कष्टी झाली अंतकरणी तरी पुत्र गेला सत्वास हानी करून जाईन तुमच्या तरी पुत्र गेला सत्वास हानी
करुण जाईन तुमच्या अवश्य म्हणे नृपललना श्री राणुनी करी खंडना सत्व पाहे कैलास राण्या अंतरी सद्गद होणी निज सत्वांचे उखळ धरिले धैर्याचे करी मुसळ कांडित बैसली वेल्हाळ निर्धार अचळ धरोणिया अतीत म्हणे परम मंगळ गीत गाय रसिक सुढाळ खंती करिता पयफेन धवल दुरावेल जाणपा ते सद्भाव सरोवर विलासिनी कोमल हृदय नृपकामिनी की निश्चळ गंगा भरुणी जात मर्यादा धरोणिया तिचे पाहता निजवदन काळवंडला रोहिणी रमण मृगशा वाक्षी गुणनिधान उपमा नाही स्वरूपाते म्हणे कोमलांगा बाळा सुकुमारा सुलक्षणा सुशीला नृप किशोरा सुहास्य वक्त्रा राजीव नेत्रा येऊनी उद्रा धन्य केले तू सुकुमार परम गुणवंता माझे निष्ठुर घाव लागती माथा तुझविन परदेशी आता दुबळी भणंग झाले मी कुचक मंडळी अतिसुंदरा कंचुकी बाहेर फुटल्या दुग्धधारा की भुलिंगासी एक सरागळ त्या लाविल्या तियेने म्हणे अतिथी जेवणी अवधारी जाऊ दे राजद्वारा बाहेरी देह त्यागी न ये अवसरी यावरी धीर न धरवे पै कैलास पंथ लक्षून सखया एकला जातोसी मज टाकून तुझे संगती मी येईन उभा राहे क्षणभरी तो मोक्ष द्वीपांचे केने भरून जासी कैलास राजपेठ लक्षून तुझे संगती मी उद्धरेन मज टाकून जाऊ नको उदकावीन जैसा मीन तैसी मी तान्ह्या तुझवीन माझे हृदय निर्दय कठीण लोकात वदन केवी दाऊ तुझी माऊली मी म्हणता लाज वाटे रे गुणवंता तू आपली सार्थकता करुणी गेला शिशवपदा हे त्रिभुवन शोधिता सकळ तुझे ऐसा न दिसे बाळ मग ते पचवुनी तत्काळ उठा म्हणे अतिथी म्हणे अवनीपती उठा तुम्ही यजमान माझे पंक्ती ऐसे ऐकता श्रीयाळ नृपती झाला चित्ती संकोचित चांगुडा म्हणे नृपणाथा सत्व राखावे सत्वर आता विनमुख जाऊन द्यावे अतिथा म्हणे चिंतान धरावी नवमास वाहिला म्या उदरात तुम्हास जड नव्हे चौ प्रहरात पोटीचा पोटी घालिता सूत चिंता काय नृपश्रेष्ठा राव बैसला पंक्तीसी ताट वाढून आणिले वेगेसी अतिथी म्हणे चांगुनेसी तू ही येई सवेग अवश्य म्हणून झडकरी येऊनी बैसली नृपसुंदरी यावरी अतिथी म्हणे तुमच्या मंदिरी अन्न न घ्यावे सर्वथा ने पुत्रिकांचे न पाहावे वदन मग तेथे कोण घेईल अन्न दीपे विन शून्य सदन पुत्राविन तेवी तुम्ही नासिके वाचुनी वदन की वृक्ष जैसा फळाविन की बुबुळाविन जैसे नयन शून्य सदन तुमचे तेवी तव ती दोघे बोलती सद्गदित एक होता तो अर्पिला सूत चांगुडा म्हणे गेले सत्व अतिथी विन्मुख जाईला आता एक बाळ तो दिधला भोजनासी आता महाराज सत्व किती पाहसी ऐसे बोलता चांगुनेसी अद्भुत गहिवर दाटला म्हणे सत्वही बुडाले सकळ अवृथा गेले माझे बाळ मग कंठ मोकळा करुणी ते स्नेहाळ हाक फोडी चांगुणा नेहमी झालेल्या प्रेमाश्रुधारा म्हणे आहा शिव कर्पूर गौरा दीर्घस्वरे बाहे उमावरा पाव सत्वरी या आकांती आहा झाले वंश खंडन न देखो पुढती पुत्रवदन ऐसे ऐकता अतिथीचे नयन स्रवू लागले प्रेम भरे बाहेर फुटली मात वळसा थोर होत नगरात लोक दुःखे वक्षस्थळ पिटीत राजकिशोर आठवणी विमानी दाटले सुरवर म्हणती धन्य पतिव्रता सत्व वीर ईस प्रसन्न होणी श्री शंकर काय देईल ते न कळेची अतिथी म्हणे चांगुणेची जे प्रिय असेल तुझे मानसी ते मजसी माग सद्गुण राशी यावर सती काय बोले मजनी पुत्रिक म्हणतील लोक हा धुवणी काढी कलंका ऐसे ऐकता कैलास नायक बोलावी म्हणे पुत्रांचे सत्य मानुनी अतिथी वचना दीर्घ हाका फोडीत सांगुणा म्हणे चिलया गुणनिधाना येई स्नेहाळा धावणी अतिथी तुझवीन न घे ग्रास कोठे गुंतलासे खेळा वयास माझे ताने तू पाडस सत्व राखे येऊनिया तू न येसी जरी धावून तरी माझा जाऊ पाहे प्राण दश दिशा विलोकून चांगुणा पाहे ते धवा मागुती हाक फोडी वेल्हाळ तो जैसे उगवे मित्र मंडळ तैसा धावतची आला बाळ पाहे श्रियाळ स्नेह भरे अतिथी स्वरूप टाकून शिव प्रकटला निज रूप पूर्ण दशहस्त पंचवदन दिनोद्धारण जगद्गुरु चिलया शिवे हृदय धरिला निज अंकावरी बैसविला श्रियाळ चांगुडा ते वेळा पायावरी लोळती सुरवर सुमणे वर्षती अपार दुदुंबी नादे कोंदले अंबर आनंदमय झाले नगर धावती लोक पाहावया शिवे आणविले दिव्य विमान क्षियाळ चांगुणा दिव्य रूप होऊन चिलयासी सिंहासने स्थापून छत्र धरिले तयावरी सचिवास निर्वोणी राज्यभार विमानी बैसवी सत्वर निजपदी जगदुद्धार श्री शंकर स्थापितया
कांतीनगरी सौख्य अगाध त्रिभुवनी न माये आनंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद अभंग न वाटे अभंग न विटे कालत्रय शिवलीलामृत ग्रंथ झाला चतुर्दश अध्यायापर्यंत 14 भुवनांचे सार यथार्थ 14 अध्याय निर्मिले की 14 विद्यांचे सार की 14 गाठींचा अनंत परिकर की 14 पदे निरंतर गया वर्जन घडे हे की चतुर्दश रत्नांचा प्रकाश येथेची झाला एक रस की 14 चक्रे निशेष प्रिय 14 ही विलोके प्रिय 14 ही लोकांते की 14 कांडे वेद की 14 कोहळी द्रव्य प्रसिद्ध की 14 कोठड्या शुद्ध शिव मंदिर निर्मिले श्रवण पठन लेखन निधी ध्यास अनुमोदन परमप्रीती करिता ग्रंथ रक्षण फळ समान सर्वांची इतुक्यांचही शिव मोहणी माऊली करील निजांगांची सावली आयुरारोग्य ऐश्वरी सकळी ग्रंथ श्रवणे प्राप्त होय आधी व्याधी जाय निर्सोन वंद्याही पावे पुत्र संतान ग्रामा गेला बहुत दिन पिता बंधू भेटेल घरी संपत्ती दाटे बहुत ऋण मोचन होय त्वरित शत्रुभय यथार्थ दक्षिणमुखे वांछिता शता आवर्तने करिता भक्तियुक्त पोटी होय शिवभक्त सुत ज्यांच्या घरी असेल हा ग्रंथ पिशाच भूत न रिघे तेथे त्रिमास करिता नित्य आवर्तन सर्व संकट जाती निरसून भावे प्रचित पहावी वाचून नाही कारण अभाविकांचे सोमवारी ग्रंथ पूजून अथवा प्रदोष काळ शिवरात्री लक्षून सुचिरभूत होऊनी करावे शयन स्वप्नी प्रकटोनी शिव सांगे जे जे पडेल संकट ते ते निवारिल नीलकंठ 14 अध्यायांचे फळ वरिष्ठ वेगळाले लिहिले असे प्रथम अध्यायी मंगलाचरण दार्शहरायाचे आख्यान कलावतीने पती उद्धरीला पूर्ण हेची कथन निर्धारित द्वितीय अध्यायी निरूपण शिवरात्री कर्म विपाक कथन तिसऱ्यात गौतमे कथा सांगून कल्माशपाद उद्धरीला चौथ्यात महाकाळ लिंगार्चन गोपबाळ केला उद्धरून पाचव्यात ओमेने पुत्र पाळून राज्य स्थापिला शिवप्रसादे 6वा अध्याय अतिरसिका सीमंतिनी आख्यान पुण्यकारक 7वा 8वा सुरस कौतुका भद्रायुरायाचे कथन पै 9वात वामदेवाचे आख्यान सुरस दुर्जय राजा झाला राक्षस जन्मदुखे कथिली बहुवस अतिसुरस अध्याय तो 10व्यात शारदा आख्यान 11व्यात रुद्राक्ष महिमा पूर्ण महानंदा गेली उद्धरोण भद्रसेन रावतरला 12व्यात विदुर बहुला उद्धार विष्णूने मर्दिला भस्मासुर 13व्या अध्यायात समग्र शिव गौरी विवाह पै 14व्यात शिव अपर्ण विनोद गौरी भिल्लीनी झाली प्रसिद्ध पुढे श्रीयाळ चरित्र अगाध 14वा अध्याय संपूर्ण श्रीधर स्वामी ब्रह्मानंद आनंद संप्रदाय परम अगाध क्षीरसागरी गोविंद आदि उपदेशे कमलोद्भवा तेथुनी अत्रि ऋषी प्रसिद्ध पुढे पूर्ण ब्रह्म दत्तात्रय अगाध त्यापासून सदानंद रामानंद यती तेथोणी अमलानंद गंभीर मग ब्रह्मानंद उदार त्यावरी कल्याणी राहणार सहजानंद यतींद्र पै तेथोनी पूर्णानंद यती शुद्ध त्या पासाव पितामह दत्तानंद पिता तोच जग सद्गुरु प्रसिद्ध ब्रह्मानंद यतींद्र जो पंढरीहुनी 4 योजने दुरी नैऋत्य कोणी नाझरे नगरी तेथील देश लेखक निर्धारी पूर्वाश्रमी ब्रह्मानंद पुढे पंढरीशी येऊन केले तेथे संन्यास ग्रहण तेथेची समाधीस्थ होऊन अक्षय वस्ती केली पै तो ब्रह्मानंद माझा पिता सावित्री नामे माझी माता वंदुनी त्या उभयंता शिवलीलामृत ग्रंथ संपविला शके 1640 विलंबी नाम संवत्सरास शुद्ध पौर्णिमा फाल्गुन मास रविवारी ग्रंथ संपविला ब्रह्म कमंडलूच्या तीरी द्वादशमती नामनगरी अद्यंत ग्रंथ निर्धारी तेथेची झाला जाणीजे शिवलीलामृत ग्रंथ अद्यंत चतुर्दश अध्यायापर्यंत जय जय शंकर उमानाथ तुझा प्रीत्यर्थ हो का सदा अपर्णा जीवना कर्पूर गौरा ब्रह्मानंदा जगदुद्धारा श्रीधर हृदयाब्ज भ्रमर अक्षर अभंग दयानिदे शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड सदा परिसोत सज्जन अखंड चतुर्दशाध्याय गोड हा एकंदर ओवी संख्या 2453 श्री सांब सदा शिवार्पणमस्तु शुभम भवतु हर हर महादेव ओम नमः